नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर भावना श्रीपती पोळ, केकेवा कला वाणिज्य विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय पिंपळस रामाचे या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण या ठिकाणी युरोपियनांचे भारतातील आर्थिक हितसंबंध आणि वसाहतवादी अर्थव्यवस्था या प्रकरणातील काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये व्यापारवादी अवस्था, मुक्त व्यापार अवस्था, वित्तीय साम्राज्यवाद अवस्था, वसाहतवादी अवस्था. या ठिकाणी आधुनिक भारताचा आर्थिक इतिहास अभ्यासत असताना वसाहतकालीन संदर्भ विचारात घ्यावे लागतात. कारण भारतात वसाहतवादाच्या काळात ब्रिटिशांद्वारे जी आर्थिक धोरणे राबविली गेली त्याचा परिणाम पुढील काळात देखील घडून आला. भारतात ब्रिटिशांच्या आगमनामुळे साम्राज्यवादी धोरणांचा अवलंब होण्यास सुरुवात झाली. या काळात ब्रिटन, फ्रान्स, पोर्तुगाल, डच या युरोपियन सत्ता वसाहतवादाची स्थापना करण्यासाठी परस्परांशी स्पर्धा करत होत्या. भारत हा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या दृष्टीने समृद्ध असा प्रदेश होता. शिवाय भारताचे भौगोलिक स्थान महत्त्वपूर्ण होते. त्यामुळे या युरोपियन सत्तांचे भारतात आर्थिक हितसंबंध गुंतलेले होते. मात्र ब्रिटिशांनी भारतात वसाहतवादी सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले. भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यापासून व्यापारवादास चालना प्राप्त झाली. पुढील काळात ब्रिटिशांनी आपल्या भांडवली धोरणाचा अवलंब करत मुक्त व्यापारास चालना दिली. ब्रिटिशांच्या भारतातील आर्थिक धोरणाचा सर्वात विकसित टप्पा म्हणजे वित्तीय साम्राज्यवाद होय. याद्वारे ब्रिटिशांनी भारताच्या वित्तीय व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण प्रस्थापित केले. या सर्व मुद्द्यांच्या आधारे आधुनिक भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेता येईल. या सर्व मुद्द्यांमध्ये व्यापारवादी अवस्था यावर आपण चर्चा करणार आहोत. 14व्या शतकाच्या अखेरीस युरोपात व्यापारवादी तत्त्वज्ञानाचा उदय घडून आला. पुढील काळात व्यापारवादी विचारसरणी ही युरोपात मोठ्या प्रमाणावर नावारूपास आली. ब्रिटिशांनी देखील व्यापारवादाचा भारतात अवलंब केला. त्यामुळे व्यापारवादी विचारसरणी व त्याचा ब्रिटिशांनी भारतात केलेला अवलंब याबाबत माहिती जाणून घेणे योग्य ठरले. त्याचा अर्थ व्यापार या घटकास आर्थिक व्यवहाराचा केंद्रबिंदू मानून त्या आधारे प्रतिबिंबित झालेले आर्थिक तत्त्वज्ञान म्हणून व्यापारवादाचा उल्लेख करता येईल. व्यापारवाद हे एखाद्या विशिष्ट विचारवंताच्या मांडणीचे चिंतन नाही, तर तत्कालीन आर्थिक व्यवहारास अधोरेखित करणाऱ्या विविध विचारवंतांच्या सांघिक मांडणीतून ते प्रचलित झाले आहे. व्यापारवाद ही प्रामुख्याने त्या काळात प्रचलित झालेल्या व्यवसाय पद्धती होती. तिचा उगम तत्कालीन व्यापारी वर्गाच्या, राजकारणी मुत्सद्यांच्या आणि सनदी नौकरांच्या विचारसरणीतून झालेला होता. म्हणजेच व्यापारवाद एक व्यावहारिक तत्त्वज्ञान होते. थोडक्यात राष्ट्रीय सामर्थ्य, संपत्ती, संचय, पैशांचे महत्त्व, अनुकूल व्यापारतोलाचे सूत्र यावर आधारित अनुक्त सनातन पूर्वकालीन आर्थिक विचारसरणी अशी त्याची संकल्पना मांडता येईल. त्यासाठी काही इतिहासकारांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्यांमध्ये प्राध्यापक एच.एल. हॅने यांनी 16व्या शतकापासून 18व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत जे आर्थिक विचार युरोपातील राजकारणी, व्यक्ती, मुत्सद्दी यांनी मान्य केले त्या सर्वांचा समावेश व्यापारवादास केला जातो. प्राध्यापक सॅन त्या काळच्या आर्थिक जीवनात राज्यकर्ते आणि व्यापारी यांनी ज्या तत्त्वांचा किंवा सिद्धांताचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग केला त्यांचा एकत्रितरित्या निर्देश करण्यासाठी स्थूलमानाने व्यापारवाद ही संज्ञा वापरली जाते. व्यापारवादाच्या उदयाची कारणे. 15व्या व 16व्या शतकात युरोपातील समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात घडून आलेले बदल व्यापारवादाच्या उदयास कारणीभूत ठरले. व्यापारवादाच्या उदयाची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिलं कारण सरंजामशाहीचा अस्त. सरंजामशाही व्यवस्थेचा घडून आलेला अस्त हे व्यापारवादाच्या उदयाचे एक महत्त्वाचे कारण सांगता येईल. सरंजामशाहीच्या ऱ्हासामुळे बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेला महत्त्व मिळाले. शेतीकडे व्यापारी दृष्टिकोनातून बघितले जाऊ लागले. शास्त्रशुद्ध तंत्राचा वापर करून उत्पादन वाढीवर भर देण्यात आला. दासांची मुक्तता होऊन पगारी नोकरांकडून शेतीची कामे करून घेतली जाऊ लागली. त्यामुळे स्वतंत्र शेतकरी, शेतमजूर असे नवे वर्ग उदयास आले. व्यापारात वाढ होऊ लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे व इतर वस्तूचे उत्पादन होऊ लागले. ही परिस्थिती व्यापारवादाच्या उदयास पोषक ठरली. दुसरं कारण धर्मसुधारणा चळवळ.
युरोपात सुरू झालेल्या धर्मसुधारणा चळवळीमुळे रोमन कॅथलिक धर्मतत्वांना विरोध होऊन नवीन प्रोटेस्टंट विचारसरणी मान्य होऊ लागली. यातूनच पोपच्या वर्चस्वास धक्का बसला व राजेशाहीचे महत्त्व वाढू लागले. व्यक्ती स्वातंत्र्य व व्यक्तीचे मूलभूत हक्क यांना मान्यता मिळाली. व्यापारवाद्यांनी धर्मगुरूच्या विरोधात जाऊन अनियंत्रित राजसत्ता, साम्राज्यवाद, लष्करी सामर्थ्यवाद, वसाहतवाद इत्यादी गोष्टींचा पुरस्कार केला. धर्माचे महत्त्व कमी होत जाण्यातून व्यापारवाद विचारसरणी वाढीस लागली. ज्ञानाचे पुनरुज्जीवन. धर्मसुधारणेप्रमाणेच ज्ञानाचे पुनरुज्जीवन देखील व्यापारवादास पोषक परिस्थिती निर्माण करणारे ठरले. साहित्य, कला, शिल्प, संगीत, शास्त्र इत्यादी गोष्टीत वैचारिक बदल घडून आले व पारंपरिक समजुती मागे पडल्या. शास्त्रीय शोधामुळे पारंपरिक व्यवस्थेच्या स्वरूपात बदल घडून येऊ लागले. व्यापार व उद्योग क्षेत्रात निर्बंध कमी होऊ लागले. व्यक्ती स्वातंत्र्य व मानवतावादी विचारसरणी वाढीस लागली. व्यापारवादास चालना मिळण्यास मदत झाली. कारण चौथं, पैशाचा वाढता व्यापार. विनिमयाचे प्रमाण वाढल्याने प्रत्यक्ष वस्तू विनिमयाऐवजी पैशांवर आधारित विनिमय व्यवहाराचे प्रमाण वाढले. अमेरिका खंडाचा शोध लागून तेथील सोने व चांदी या धातूंचा साठा युरोपात येऊ लागला. त्यामुळे चलनासाठी या धातूंचा वापर होऊ लागला. देवाणघेवाणीमुळे व पैशांच्या वाढत्या महत्त्वामुळे पैसा म्हणजे संपत्ती अशी विचारधारा मान्य होऊ लागली. यातून व्यापारवादास चालना मिळाली. राजकीय परिवर्तन. राजकीय परिवर्तन या काळात राजकीय क्षेत्रात घडून आलेल्या मूलभूत परिवर्तनातून देखील व्यापारवाद वाढीस लागला. व्यापारवाद वाढीसाठी वसाहतवाद व साम्राज्यवाद यांची आवश्यकता असल्याने लष्करी सामर्थ्य वाढविणे व अनियंत्रित सत्ता स्थापन करणे या मार्गाचा अवलंब करावा असे प्रतिपादन केले जाऊ लागले. अनेक विचारवंतांनी अनियंत्रित व्यापारवादाला महत्त्व दिलेलं आहे. व्यापारवादाची वैशिष्ट्य. व्यापारवादाची सर्वसामान्यपणे पुढील काही प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य, पैसा हीच संपत्ती. व्यापारवादी पैसा हीच राष्ट्राची संपत्ती असे मानतात. पैसा आणि पैशाची निर्मिती करण्यासाठी आवश्यक असे सोने, चांदी, मौल्यवान धातू मिळविणे ही व्यापारवादाची भूमिका होती. सरंजामशाहीनंतर व्यापारी भांडवलशाहीची स्थापना झाली. वस्तू विनिमय पद्धतीऐवजी पैसा विनिमय पद्धत अस्तित्वात आली. त्यामुळे पैसा व मौल्यवान धातू हीच राष्ट्राची संपत्ती आहे असा विचार व्यापारवाद्यांनी मांडला. दुसरं वैशिष्ट्य, परराष्ट्रीय व्यापार. परराष्ट्रीय व्यापारास व्यापारवाद्यांनी महत्त्व दिले होते. व्यापारवाद्यांनी अनुकूल व्यापाराचे धोरण तात्पुरते धोरण म्हणून स्वीकारले. आयातीपेक्षा निर्यात जास्त झाल्याने देशास संपत्ती प्राप्त होते असे त्यांचे मत होते. व्यापारवाद्यांनी निर्यात वाढीपेक्षा शेतीपेक्षा उद्योगांना प्राधान्य दिले. कारण उद्योगधंदे निसर्गाच्या लहरीवर अवलंबून नसतात. म्हणजेच एकूणच ते परराष्ट्रीय व्यापाराबाबत निर्यातीस प्राधान्य देतात. तिसरं वैशिष्ट्य, अनियंत्रित राजसत्ता. व्यापारवादासाठी अनियंत्रित राजसत्ता आवश्यक ठरते असे व्यापारवाद्यांचे मत होते. उत्पादनावर व व्यापारावर बंधने असली पाहिजे, कारण त्यातून पैसा निर्माण करता येतो. यासाठी राजांना अनियंत्रित सत्ता देणे आवश्यक आहे. नियंत्रणामुळे निर्यात वाढविणे, उत्पादन खर्चात कपात करणे शक्य होते. तसेच परकीय बाजारपेठा काबीज करता येतात. त्यामुळे ते अनियंत्रित राजसत्तेचे समर्थन करतात. चौथं वैशिष्ट्य, आर्थिक राष्ट्रवाद व राष्ट्रीय एकता. व्यापारवाद्यांनी व्यापक दृष्टिकोनाचा स्वीकार करून राष्ट्रीय एकता व राष्ट्रीय हित यावर भर दिला. प्रत्येक राष्ट्राने आपल्या स्वतःच्या हिताचा विचार करणे, विदेशी बाजारपेठा काबीज करणे, वसाहती व साम्राज्य स्थापन करणे, राष्ट्राचे लष्करी सामर्थ्य वाढविण्यावर भर देणे या गोष्टींना व्यापारवाद्यांनी आपल्या आर्थिक राष्ट्रवादात स्थान दिले होते. त्यामुळे आपल्या निर्यातीवर अवलंबून असणाऱ्या देशास वस्तू जास्तीत जास्त किमतीस विकाव्या असा विचार थॉमस मनरो या विचारवंतांनी मांडला होता. पाचवं वैशिष्ट्य, उद्योग व व्यापारावर नियंत्रण. निर्यात वाढीसाठी व्यापारवाद्यांनी उद्योग व व्यापारविषयक नियंत्रण प्रस्थापित करणाऱ्या धोरणाचा पुरस्कार केला होता. मौल्यवान धातूचा संचय करणे, वस्तूचे उत्पादन वाढवून त्यांच्या किमती कमी करणे, परकीय भांडवलदार व कारागिरांना प्रोत्साहन देणे, उत्पादन खर्चात घट घडवून आणणे इत्यादी धोरणाचा पुरस्कार ते करतात.
राष्ट्रीय सामर्थ्य वाढविण्यावर त्यांचा भर असल्यामुळे ते नियंत्रणाची आवश्यकता प्रतिपादन करतात. व्यापारवादातील उणिवा किंवा दोष. व्यापारवादी विचारसरणीत प्रामुख्याने पुढील दोष आढळून येतात. पहिला दोष, संपत्ती विषयक चुकीचे आकलन. व्यापारवाद्यांनी पैसा ही संपत्ती असा विचार मांडला होता. त्यांचे संपत्तीविषयीचे हे आकलन चुकीचे होते. स्मिथच्या मते पैशाच्या साहाय्याने उत्पादन वाढविता येते व संपत्तीत भर पडते. मात्र पैसा हीच संपत्ती असे मानणे चूक आहे. पैसा हे साध्य नसून साधन आहे. पैशाच्या साहाय्याने देशात वस्तू व सेवांचे उत्पादन करणे किंवा त्या बाहेरून आणणे ही बाब देशाच्या दृष्टीने महत्त्वाची असते. त्यामुळे पैशास संपत्ती मानणे ही व्यापारवादाची चूक होती. दुसरा दोष, अनुकूल व्यापार तोलावर आक्षेप. सर्वच देशांनी अनुकूल व्यापार तोल प्रस्थापित करून आयातीवर बंधने घातली व निर्यात वृद्धीसाठी प्रयत्न केले तर आंतरराष्ट्रीय व्यापार बंद पडेल. आंतरराष्ट्रीय व्यापारातून सर्वच देशांना कमी अधिक प्रमाणावर फायदा होत असतो. त्यामुळे संरक्षित व्यापाराऐवजी खुल्या व्यापाराचा पुरस्कार ॲडम स्मिथ करतो. त्यामुळे व्यापारवादाचे अनुकूल व्यापार तोलाचे धोरण आक्षेपार्ह ठरते. तिसरा दोष, परराष्ट्रीय व्यवहारास अवास्तव महत्त्व. व्यापारवादांनी परराष्ट्रीय व्यापारास अवास्तव महत्त्व दिले आहे अशी त्यांच्यावर टीका केली जाते. मौल्यवान वस्तूचा साठा वाढतो म्हणून ते परराष्ट्रीय व्यापारास महत्त्व देतात, मात्र अंतर्गत व्यापाराच्या महत्त्वाकडे ते दुर्लक्ष करतात. मौल्यवान वस्तूंचा साठा वाढविण्यातून लोकांच्या स्थितीत फारशी सुधारणा घडून येत नाही. त्यामुळे देशातील व्यापार महत्त्वाचा असतो याकडे व्यापारवादी लक्ष पुरवत नाहीत. चौथा दोष, संकुचित भूमिका. व्यापारवाद्याची व्यापाराबाबत संकुचित भूमिका होती. स्वतःच्या देशाचा विचार करताना इतर देशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचे त्यांचे चुकीचे धोरण होते. व्यापारवाद हा वसाहतीच्या शोषणावर आधारलेला होता. त्यामुळे व्यापारवादी व्यापार या घटकाबाबतची भूमिका संकुचित स्वरूपाची होती. पाचवा दोष, शेतीकडे दुर्लक्ष. संपत्ती संचयासाठी व्यापारवाद्यांनी केवळ परराष्ट्रीय व्यापार व औद्योगिक विकासावरच भर दिला. त्यामुळे त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केले अशी त्यांच्यावर टीका केली जाते. व्यापाराला अवास्तव महत्त्व दिले. सहावा दोष, अनियंत्रित राजेशाहीचे समर्थन अयोग्य. व्यापारवाद्यांनी निर्यात व्यापार वाढविण्यासाठी नियंत्रणाच्या दृष्टीने अनियंत्रित राजेशाहीचे समर्थन केले होते. मात्र अनियंत्रित राजेशाहीमुळे उधळपट्टी आणि जनतेवर जुलूम होत असल्याने ही व्यवस्था अन्यायकारक व व्यक्तिविकासास हानिकारक ठरते. व्यापारवादी राष्ट्रीय हिताकडे लक्ष देताना व्यक्ती स्वातंत्र्य किंवा व्यक्ती विकास याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करतात. सातवं, उत्पादन क्षमता वाढीसाठी दुर्लक्ष. सर्वच व्यापारवादी जास्तीत जास्त सोने चांदी यांच्या संचयास महत्त्व देतात, कारण त्यांच्या मते या घटकांचा संचय वाढला की देश आर्थिकदृष्ट्या संपन्न बनतो. मात्र देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी केवळ सोने चांदीचा साठा महत्त्वाचा नाही, तर उत्पादन क्षमतेवर वाढ घडवून आणणे आवश्यक असते. व्यापारवाद्यांनी मात्र उत्पादन क्षमतेच्या वाढीवर दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. अशा प्रकारे आपण एवढी वैशिष्ट्य दोष पाहिलेले आहेत. पुढचं जे प्रकरण आहे ते पुढच्या तासाला बघू. धन्यवाद.